मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांची बातमी या YouTube चॅनलमध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत जो लाखो कुटुंबाच्या पोटाशी, घरच्या चुलीशी आणि जीवनाच्या आधाराशी जोडलेला आहे। म्हणजे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, दिव्यांग अनुदान वाढले पण बाकी लाभार्थ्यांचं काय? 2500 रुपये कधी खात्यात जमा होणार? संजय गांधी निर्धार, विधवा, वृद्ध आणि श्रावण बाळ लाभार्थ्यांना काय मिळणार की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर, माहिती, अपडेट्स आणि पुढील टप्पे सर्व काही आपण आज एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर इथे मिळेल। दिव्यांग अनुदानात वाढ, आनंदाची बातमी आणि का कोणासाठी? 18 जुलै 2025 रोजी अधिवेशनात एक मोठी घोषणा करण्यात आली। दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा 2500 रुपये अनुदान दिले जाणार आहे। याआधी दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम होती 1500 रुपये, आता ती 1000 रुपयांनी वाढून थेट 2500 रुपये झाली आहे। ही बातमी अतुल सावे, दिव्यांग मंत्री यांनी अधिकृतरित्या जाहीर केली। राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी ही बातमी म्हणजेच मोठं दिलासादायक पाऊल ठरलं। पण इथं निर्माण झाला एक मोठा प्रश्न, मग उरलेल्या योजनांचं काय? दिव्यांगांसाठी घोषणा झाली पण संजय गांधी निर्धार योजना लाभार्थी, विधवा महिला, वृद्ध पगार निवृत्ती योजना लाभार्थी, श्रावण बाळ योजना, गंभीर आजाराने पीडित, या कुठल्याही योजनेचा या घोषणेत उल्लेखच नाही। म्हणजेच वाढ फक्त दिव्यांगांसाठीच आहे। हे ऐकून पाऊल आणि उरलेल्या लाखो लाभार्थ्यांमध्ये निराशा आणि संभ्रम निर्माण झाला आहे। राज्य सरकारचा गेल्या 10 ते 15 वर्षाचा इतिहास पाहिला तर संजय गांधी निर्धार योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व 5ही योजनांमध्ये अनुदान वाढ नेहमी समान प्रमाणात करण्यात आली होती। उदाहरणार्थ, सुरुवातीला 300 रुपये, नंतर 500 रुपये, मग 800 रुपये, मग 1000 रुपये, मग आता ती 1500 रुपये होती। वाढ प्रत्येक टप्प्यावर सगळ्यांना समान मिळत होती। मग दिव्यांग असो, विधवा असो, वृद्ध असो, श्रावण बाळ योजना असो किंवा गंभीर आजारी व्यक्ती असो, यामुळे जनतेला विश्वास होता की पुढच्या वाढीमध्येही सर्वांना समान वाढ मिळेल। पण यावेळी हे घडलं नाही। यावेळी केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये देण्याची घोषणा झाली आहे। बाकी योजनेत लाभ घेणाऱ्यांसाठी कोणताही स्पष्ट घोषणा नाही, GR शासन नाही, SOP नाही, वेळापत्रक नाही। म्हणजेच ही एकतर्फी घोषणा आहे आणि त्यामुळेच नाराजी वाढत आहे। सरकारचं स्पष्टीकरण काय आहे जाणून घेऊया। सरकार म्हणतंय भविष्यात इतर लाभार्थ्यांनाही विचार केला जाईल, पण प्रश्न असा आहे की तो विचार कधी होणार? निर्णयाची लांबी, अंमलबजावणी कधी? जोपर्यंत गरजू लाभार्थ्यांचं काय? जनतेमध्ये प्रचंड गोंधळ आणि अफवांचा बाजार सुरू आहे। मग ऑगस्ट महिन्यात 2500 रुपये मिळणार का? उत्तर नाही। ऑगस्ट 2025 मध्ये फक्त 1500 रुपयेच मिळणार आहे। वाढीव 1000 रुपये मिळण्यासाठी अजून GR निघालेलं नाही। GR आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल। मंत्री, सचिव, आयुक्त याची बैठक, जिल्हाधिकारी, तहसीलदार कडून पडताळणी, DOP प्रमाणपत्र, यादी अपडेट, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 2 ते 3 महिने लागू शकतात। पुढील प्रक्रिया काय असणार आहे ते जाणून घेऊ। शासन निर्णय, GR आल्यानंतर सरकार SOP, म्हणजेच या SOP मध्ये खालील गोष्टी केल्या जातील: अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, ऑफलाईन, आवश्यक कागदपत्रे, यादी, आधार कार्ड क्रमांकांची लिंकिंग, DOP खाती तपशील, पात्रतेची निष्कर्ष। सध्या मात्र या बाबीत कोणतीही स्पष्टता नाही। जर अजून पण 1500 रुपये आले नाही तर कृपया खालील गोष्टी तपासा: DBT KYC पूर्ण आहे का? मोबाईल OTP व्हेरिफिकेशन झाले का? खातं आधार कार्डची लिंक आहे का? पूर्वी लाभ घेत आहे का? जर काही अपडेट नसेल तर ताबडतोब तहसील कार्यालयात जा, माहिती अपडेट करून घ्या। शक्यतो थेट तहसीलदारांना भेटा, कारण नायब तहसीलदारापेक्षा त्यांच्याकडे अधिक अधिकार असतात। पैसे मिळत नाही तर काय करावं? जर 6 ते 8 महिन्यापासून पैसे मिळत नसेल तर, खातं अपडेट असूनच रक्कम जमा होत नसेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरायला हवा। त्यामुळे प्रशासनाला अलर्ट मिळतो की या व्यक्ती अजूनही प्रतीक्षेत आहे आणि त्यानंतर तुमचं नाव योजनेच्या यादीत परत येऊ शकतं। पूर्वी सरकारने पत्राद्वारे सांगितलं होतं की विधवा महिलांना देखील वाढीव लाभ दिला जाईल, पण अधिवेशनात त्या बाबतीत एकही शब्द बोलला गेला नाही। त्यामुळे आता महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलक सरकारवर दबाव टाकत आहे। त्यांचा एकच सवाल आहे, पत्रात दिलेलं आश्वासन प्रत्यक्ष कधी येणार? त्यामुळे हे शक्य आहे की पुढील काही आठवड्यात सरकारकडून इतर लाभार्थ्यांसाठी एखादी सकारात्मक घोषणा होईल। काय टाळायचं आणि काय करायचं लाभ घेण्यासाठी? DBT KYC अपडेट ठेवा, नवीन फॉर्म भरा, जर पैसे येत नसतील तर तहसील कार्यालयाशी संपर्क ठेवा, मोबाईल नंबर लिंक ठेवा, खात्याची माहिती अचूक भरा, व्हेरिफिकेशन वेळेवर पूर्ण करा, वेळोवेळी फॉलोअप घ्या आणि सर्वात आधी हे नियम टाळा। अफवांवर विश्वास ठेवू नका। कुणी सांगत असेल की पैसे जमा झाले तर आधी खातं स्वतःच तपासा। कोणत्याही दलाकडून अर्ज भरू नका। सोशल मीडियावरील चुकीची माहिती पसरू नका। शेवटचा संदेश, जनतेचा आवाज सरकारला ऐकायला हवा। सध्या जरी दिव्यांगांसाठी फक्त 2500 रुपये मंजूर झाले असतील तर जर तुम्ही आवाज
उठवत राहील तर शासन दरबारी योग्य प्रकारे पाठपुरवठा करत राहील. इतर लाभार्थ्यांनाही लवकरच समान लाभ मिळेल अशी आशा ठेवूया. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात हे कमेंट करून नक्की लिहा. तुमच्याकडून पैसे आलेत का ही अजूनही प्रतीक्षा सुरू आहे. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित शेकडो लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचेल.